वेलचीचा सुगंध, काजू बदामाची साथ, रव्याच्या लाडूने गोड झाली प्रत्येक वाट. तर आपण आज बिना पाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. मी ते पाव वाटी तूप घेतलं आणि 2 वाटी मी इथं रवा घेतलेला आहे. आपण पाव वाटीमधलं तूप ह्यामध्ये थोडं ॲड करू आणि त्यामध्ये रवा छान खमंग असा तुपामध्ये भाजून घेऊ. लो फ्लेमवरतीच आपण इथे रवा भाजणार आहोत तुपामध्ये. छान भाजून घ्यायचा, त्यामुळे आपले रव्याचे लाडू हे खूप छान होतात. 10 ते 15 मिनटं रवा भाजल्यानंतर आपल्या रव्याचा कलर बघा तुम्ही आता बदामी असा दिसत आहे. म्हणजे रवा इथे छान भाजलेला आहे आणि सुगंधसुद्धा मंद असा छान येत आहे. पाव वाटीमधलं आणखीन थोडं तूप मी इथे ॲड करते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेत आहे. रवा इथे छान बदामी रंगावरती आपला आता भाजला गेलेला आहे. आता आपण तो खाली उतरून ठेवूया. 2 वाटी रव्यासाठी मी 1 वाटी इथे साखर घेतली आणि आता ती मी मिक्सरला बारीक करत आहे. इथे रवा भाजल्यानंतर आपण आता खाली उतरून ठेवू आणि त्यामध्ये मी आता वेलची पूड टाकत आहे 1 चमचा. वेलची पूडमुळे आपल्या रव्याचे लाडू एकदम छान होतात. थोडंसं मीठ टाकायचं, प्रत्येक गोड पदार्थात आपण मीठ टाकतोच. थोडंसं इथे मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी इथे. आणि त्यानंतर आपण आता जो इथे मी साखर बारीक केलेली आहे ती आता मी ह्यामध्ये ॲड करत आहे. 2 वाटी रवा, त्यासाठी 1 वाटी साखर आणि पाऊण वाटी तूप, हे एकदम बरोबर प्रमाण आहे. आणि हे लाडू एवढे झटपट बनतात ना, पाक करायचं सुद्धा टेन्शन नाही आणि खाण्यासाठी तेवढे सुंदर की तोंडात टाकताच वितळतात. तर हे सर्व मिश्रण मी आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता 10 मिनटं इथे झाकून ठेवत आहे. हे मिश्रण आपलं आता थोडं थंड व्हायला पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता 10 मिनटानंतर मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि मी आता ते मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेत आहे. फिरवायचं म्हणजे जास्त फास्टमध्ये फिरवायचं नाही, थोडं पटकन फिरवायचं आणि लगेच मिक्सर बंद करायचं आपला. तर इथे मी सर्व मिश्रण इथं फिरवून घेत आहे. हे पाहू शकता तुम्ही, मी इथं मिश्रण फिरवून घेतलेलं आहे. आता मी इथं 1 चमचा तूप टाकत आहे आणि तुपामध्ये आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते मस्तपैकी असे भाजून घेत आहे, कारण ड्रायफ्रूट्समुळे आपले रव्याचे लाडू एकच नंबर लागतात. तर इथे मी बदामाचे आणि काजूचे काप करून घेतलेत आणि ते मी 1 चमचा तुपामध्ये इथे छान असे भाजत आहे. ते इथे पाहू शकता आपले ड्रायफ्रूट्स हे छान भाजलेले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये सर्व ते मिक्स करूयात. आणि आता आपण छान सर्व मिक्स झाल्यानंतर आपण आता लाडू वळत आहोत. हे पहा किती झटकीपट आपले लाडू इथे वळत आहेत आणि एवढे सुंदर ना, पटकन, म्हणजे काही कष्ट लागत नाही आणि पाक करायचं तर काहीच टेन्शन नाही आहे. प्रेमाने बनवलेला रव्याचा लाडू प्रत्येक घासात आपुलकीची चव देतो. तर फ्रेंड्स, तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने हे लाडू बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.